नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी। हे खोबरं जे आहे मी एक नारळ घेतलं, ते फोडून ते सोलून मस्त असे याचे काप करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी एक खोबरं जी एक अख्खं नारळ घेतलेला आहे। थोडीशी चिंच घेतली, मी यामध्ये लिंबू किंवा दही टाकणार नाहीये, तर चिंच घेतलेली आहे, कारण चिंचेची चटणी बनवली तर अख्खा दिवसभर राहिली तरी ती जास्त आंबट होत नाही। बरोबर त्याचबरोबर 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची थोडीशी बारीक आणि तिखट आहे, 6 ते 7 घेतलेल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर 1-2 मिरची शिल्लक घ्या आणि कमी आवडत असेल तर 2-3 मिरची कमी करून टाका। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि 2 मोठे चमचे डाळवं घेतलेला आहे। ही चटणी तुम्ही आप्पे, डोसा, उत्तप्पा, इडली यासोबत तुम्ही खाऊ शकता। इथे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे खोबरं टाकून घेणार आहे, कारण ही चटणी एका टायमाला होणार नाही। याला 2 बॅच मध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे। तर अर्ध साहित्य पहिल्या बॅच मध्ये आणि अर्ध साहित्य हे दुसऱ्या बॅच मध्ये टाकून हे आपल्याला पूर्ण चटणी बनवून घ्यायची आहे। यातच अगदी पाव चमचा हे जिरं टाकून घ्यायचे, कारण जिऱ्यामुळे या चटणीला खूप छान चव येते। आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। या चटणीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अगदी 2 चमचे, आणि हे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायची आहे। ही चटणी बारीक करते वेळेस आपण लसण टाकणार नाही, कारण ओल्या खोबऱ्याच्या चटणीला लसणाची चव अजिबात छान लागत नाही। चला ते लगेच मिक्सरला फिरवून घेते मी चटणी। इथे मी अशा पद्धतीने चटणी छान अशी बारीक करून घेतली। तुम्ही बघू शकताय किती छान झालेली आहे ही चटणी। ही चटणी मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊन राहिलेली चटणी ही यातमध्येच बनवून घेणार आहे। इथे राहिलेली चटणी पण छान अशी तयार करून घेतलेली आहे। ही पण यामध्ये काढून घ्यायची आणि मस्त या चटणीसाठी आता छानसा तडका करून घेऊ। इथे या चटणीमध्ये मी थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून ते जे विसळलेलं पाणी आहे यात टाकून घेतलेलं आहे, कारण थोडीशी अशी पातळ चटणी छान लागते, कारण ही इडली सोबत आप्पे सोबत मस्त त्यावर बसते। एकदम छान अशी ही चटणी तयार आहे। तुम्ही ही चटणी बिगर तडक्याची पण अशीही खाऊ शकता, पण मी या ठिकाणी ते तडका करणार आहे। तडका पॅन छानसा गरम झालेला आहे, यातच मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झाले, यात थोडीशी मोहरी छानशी तडतडली की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा, आणि बंद गॅस केल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये जिरं, लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। मस्त असं छानसा तडका बसतो, कारण तेल एकदम छान व्यवस्थित गरम झालेलं असतं। हा तयार झालेला तडका या चटणीवर टाकून घ्यायचा। मस्त असा आपली चटणी खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान अशी चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।